एवढं संजय बुवा एवढं जागा आहे तिकडे, एवढं तुम्ही झोपून गेला. बुवांचं आमचं 1 वर्षानं भेटलं आहे. आधी आलं पाहुणं आलं की गोंगड्यागड देव या, पाणी बिणी देव या, मग बघूया ना. हा पाहुण्यानो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा किती 55 35 ला बोलले पवार साहेब. करतो एका बाजू फटाफट. बुवाने सांगितलेलं आहे स्केल मध्ये गायचा. त्या मास्तर बघा येतात, बबन फणस शरद कमळ हे असलं सगळं ना. बुवा शिकवायला जात सगळं शक्तीवाला मास्तर आहे. मी एकटा विद्यार्थी. बुवा स्केल मध्ये गावा, बुवा असं करू नका. माझ्या त्याला कसं जातात. माझ्या आज एका वर्षात मोरीनबाई भेटलेली आहे. मोरीनबाई अहो पण सोलपटणार का त्यांनी केला नाही काय तर बघा काय केलं काय. पण तुरेवाला हाय मी गडी सांग याची करू काय कटिया गडी. आपलं सालाबाद प्रमाणे असून काय कमराच्या खाल गायचं नाही, कमराच्या वर लय गायचं नाही, बुवांच्या घरापर्यंत जायचं नाही, त्यांना एकरी काय बोलायचं नाही, तरी एका बाजून बारीकच लावायची. नेम आहे तो. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मोठी देवताकडे नित्य देवता शाखा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवला ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर. यांच्या विचारांचा वारसा घेतला, त्यांच्या विचारांशी नतमस्तक होत. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या बांधियाळीमध्ये संत वाळूमामा, यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या मुलीची ग्रामदेवता आई नवलाई देवी, जळब्याची माती नाही कुठलाई, धनी मोदोबा, धनी देवडकर, देव चव्हाटा, लिंक लागली यांना नतमस्तक होत. मुंबईची मुक्तादेवी, विरारची जीवदानी, जागेवाला महेश्वर, रंगदेवता आणि माझ्या रसरकाच्या तुम्हाला नमस्कार करून गोलदादी बाबुर्ले घराण्यातली भिवा शंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाबा राजराम, बाबा रिक्षा, गणेश भितानी आणि गंगाराम प्रभाकर यांचा पूर्वराचा शिष्य शाहीर विकास कामोरे, नवलाई तुम्ही नाम प्रकार गुंडे पेंडे धनगरवाडा निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ पथक पंधाजे कोडवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करत असताना ढोलकीमध्ये साथ घेणारे माझे शब्द शोधते सिद्धांत नागपुरे, बाजूला सतीशदादा साळवी, हरमनला अजित चव्हाण आणि पॅटला रोहित जगे आणि माझा जो आवाज आताची टाकलेली वारी आता 10 कार्यक्रम करणे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला तुम्हाला राजूचा पर्याय. सर्वांना मनाचा मुद्दा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर संदीप मोरेबुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक उत्तर रुक्माई असतात आणि सलग 3 वर्ष ज्यांनी मला सोबत केली, मला आशीर्वाद दिले असे माझे आदरणीय सन्माननीय आडोली गावचे सगळे गावकरी, मानकरी, गावकर, तिकडचे सगळे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करून ज्यांनी मला आज देखील यंदा देखील कार्यक्रम करण्याची संधी दिली ते असे आमचे ज्यांच्या माध्यमातून मला जो संपर्क झाला होतो ते आमचे आदरणीय प्रत्येक पवार माऊली, अरुण घाग आमचे जे मानकरी आहेत आमच्या आडोली गावाचे, दत्ताराम दर्डे माऊली गावकर, सर्व ग्रामस्थ मंडळी, दोन्ही मंडळाचे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत, त्याचे शॉर्टकटमध्ये नाव घेतो. आमच्या गावची, आमच्या घराण्याची शान शाहीर नितीन चव्हाण माऊली,
आयोजक आणि शाहीर कल्पेश जोशी, आमचे मित्र प्रदीप मांडवकर, 12 तारखेला आयोजक तेच होते आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे. अनंत साळसकर माऊली आमच्या वेरवलीचे, एकही वारी सोडत नाहीत आमचे माऊली. सुरेश भावदाने भाऊ आमचे निवेट इथले, महेंद्र भाऊ आंग्रे खास कर्नाटकात मधून आले, मला वाटतं मद्रासमधून आले विमानाने. काय कमाल आहे राव. आमचे ग्रंथ वाचक चंद्रकांतजी जड्यार, निलेशजी जोगळे, निखिल गुरव, वेदांत जाधव, संतोष बुवा कोलापटे आमचे वस्ताद, विनायकजी धोपट, जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, रुपेश पांडवकर आमचे बुवा, शाहीर किशोर बेजरे आमचे तुरेवाले शाहीर अतुल कदम, राजेश शिबे, सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रम सुरू करूयात. जय जय महाराष्ट्र. कलगीतुरा लोक शक्तितुरा घराघरापर्यंत पोहोचवली. ते कालच कैलासवासी झालेले आमचे शाहीर रामचंद्र घाणेकर आमच्यासारख्या शाहिरांना खऱ्या अर्थाने या कलगीतुरात आणण्यासाठी एका अर्थाने एक लोहचुंबक असतं त्याप्रमाणे एक त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्यांनी एका अर्थाने आम्हाला या कलेच्या नादाला लावलं. आणि असा महामेरू, असा आमचा या लोककलेतील महासागर शाहीर रामचंद्र घाणेकर हे आपल्यात नाही आहेत हे सांगताना प्रचंड दुःख होतं. त्यासोबतच त्यांचे वाचक आदरणीय जे माझ्या वस्तादांच्या संपर्कात कायम होते. अगदी बघा, मुलाला मूल जवळचं असतं, आईला तिची लेक जवळची असते. हे वाचक मंडळींना त्यांची वाचक मंडळी जवळ असते. आणि असेच आमच्या सुधाकर गावणकर माऊली यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. आमच्या तुऱ्याची पोकळी निर्माण झालेली आहे. शाहीरांनी श्रद्धांजली वाहिलीच आहे. माझ्याकडून, माझ्या साजाकडून माझ्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी स्तवन गातोय धनी गांगेश्वराचे. धनी गांगेश्वर ज्याची बहीण विठलाई तिला इटलाई म्हणतात आज घेतली, तो भेटायला भाव तुकडा जातो. आणि माझी पण विठलाई आमच्या कॅळंब्यातली, माझी कुळदेवता पण विठलाई, हे काही गोष्टीची नाती असतात. आणि धनी गांगेश्वर जो शिवशंभूचा अवतार आणि माझा तुऱ्याचा साज, माझा मालक शिवशंकर आहे. आणि हेच स्तवन आडवणीच्या त्या गाव रखवाल्याचं, गाव रक्षण करण्याचं धनी गांगेश्वराचं चरण, त्याच्या चरणाशी त्याच्या लेकरांच्या साक्षी. गांगेश्वर देव माझा धनी, गांगेश्वर देव माझा धनी, कोण वाचवील आता
तुझ्या वाचुनी कोण वाचविला तुझ्या वाचुनी काहुर दाटले ये रे आता ये धावूनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा Thank you.
आणि आमच्या घराण्याचे यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आनंद साळसकर आमच्या वेरवली बुद्रुकचे 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बारीला बक्षीस आहे आणि फरमाईश आहे गण्यामध्ये बालपणी प्रिशा प्रतीक पवार आमची प्रतीक माऊलींची कन्या फरमाईश आहे एक आशेचा किरण गांगेश्वराचा चरण 500 रुपयाचं पारितोषिक आणि एक आशेचा किरण गांगेश्वराचा चरण फरमाईश श्री गांगेश्वर ग्रामविकास मंडळ आडवली 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आगर नराळचे शाहीर आमचे मित्र किशोर वेजरे सह सुनील गोवळकर प्रवीण गोताड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि संदीप पडे दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिली फरमाईश. गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी, गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी, त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला आता बुवांचा गुण होता. ओ बुवा म्हणजे विषय काय मला होतं काय हे पोरांनो बुवांचा गाणं ऐकला ना म्हणतात गावाला चूल पेटलेली आहे, चुलीचा म्हणतात काळ तसंच राहिलेला आहे की सगळं चाकरमणी मुंबईला आले. एवढ्या अर्जंटमध्ये आलं चाकरमणी मुंबईला. हो संदीप बुवा एवढं अर्जंटमध्ये आलं कोकरोट पर्वतचं काय सदस्य होतं ते चला काय असलं काय होतं काय नाही ना. तर म्हणतात गोवांचं लेखणी आहे ना म्हणतात तुम्हाला गार करीन दुसऱ्या बारीत, मी दुसऱ्या बारीत पळून जाणार आहे. तुम्ही जी धमकी दिली ना मला दुसऱ्या बारीत तुम्ही काय कुऱ्हाड आणलेली आहे की पारे आणली की काय बोलणार बुवा. तर अहो हे स्थलांतर होत आहे ना गावासनं माणसं इकडे मुंबईला येतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण समाज प्रबोधन गावा नाही की तुम्ही हा गणपती बाप्पाला काय करील इकडे या ती काय बॅग भरली तर गणपती बाप्पा बॅग भरून जाऊ नकोस. तर त्याच्यासाठी उद्योगधंदा आमदार खासदारने आणलं पाहिजे मग माणसं राहतील गावात ना. गणपती बाप्पा काय काय करील त्यात पैसा. निविता महेश दर्डे विना अविश दर्डे 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद माऊली, थँक्यू सो मच. येत राहा मध्ये मध्ये गोवा एक चालत ना 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 ना. अहो गेल्या वर्षी ही चाल गोवानी पहिल्यांदा आमच्या संदीप गोवानीच गायली गेल्या वर्षी का आदल्या वर्षी. त्याच्यानंतर ह्या चालीचा एवढा काय फुसकाट पाडला नाही लोकांनी. त्याच चालीवर आमच्या राजेश गोवांचं कोकणचं 1 नंबर गाणं आहे. मग नमानात घेतला मी. आता फक्त 2च गाणे त्याच्यावर राहिलेली आहेत, ती सांगण्यासारखी नाही आहेत. ती सांगतो. माझ्या बापाचा येता सण अवघ बहरते कोकण. चाकरमणी मुंबईला आलं तरी बाप्पाचा सण म्हणजे आला 2 महिने झालं तयारी सुरू आहे. सगळे जातात गावाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळे जातात. काय गुरुवानू जातात की नाही. तवा कोकण भरतं बाकीचं या खाली होतं त्याला राजकारणी जबाबदार आहे. त्यांच्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. दुसऱ्या बारीला माझ्यावर चढण्यापेक्षा तर या गाणं तिकडं गावा ना. गोवांचा आमच्या डोळे मला म्हणतात तुम्ही आय लव्ह यू म्हणता पण मला खुशीत घेत नाही. अरे 4 चौघात कुठं घेऊ 4 चौघात कुठं घेऊ. पाऊस पडतोय भेटतो तुम्हाला मागल्या दाराला. काय हो आलो तुम्ही पण तरी पण चालावाप्रमाणे आय लव्ह यू सँडी आय लव्ह यू सँडी. अरे आय लव्ह यू एवढं आमच्या सँडीला मी बोललो असं आवडलं तेवढे माझ्या पहिल्या 2-3 अकाउंटला पण बोललेलं नाही मी. 2-3 नव्हती बा तुम्ही म्हणशील. माझ्या बापाचा येता सण
अवघ बहरते कोकण होत घराचं नंदनवन होत घराचं नंदनवन ध्यान देऊन आता ऐक शाहिरा तुरेवाल्याचा गण ध्यान देऊन आता ऐक शाहिरा तुरेवाल्या आजच्या मला म्हणतात त्यांची सालपाटा काढतो रंदा घेऊन आलो मी काय खैर वाटलो काळा असला म्हणून तो माझा तुम रंदा मारेगा सालपाटा निकलेगा मैं ऑलरेडी काला है और काला हो जाएगा तो क्या होगा आधार कार्ड से मेरा फोटो ऐसा ही कैसा है बात कर मेरे को डराता है भाई इसको बोलो ना घाबरवलो ना आमच्या आलं जे हे राजवादा हे 2-3 लाईट अशा डोळ्यावर मारता येत नाही तुला त्यांचं डोळं असं झाकलेलं आणि वर म्हणतात काय म्हणतात गप आहे म्हणतात सगळं पब्लिक गप आहे अरे झोपल नाही वाद्यास घावलं ऐसा कुछ करो ना ऐसा कुछ करो हे मी काय पोहानं बोललो पोहानं बाय हा याला म्हणतात याला एक पोहा आमचं म्हणलं मंगेश यादव तर तुमचं म्हणतात वकील आहे त्यांना सांगा मी त्यांना उभं केलं म्हटलं वकील नाही छोटा शकील आहे डिस्टर्ब करेगा तिथपासून नादाला लागणार सगळ्यांच्या नादाला लागायचं ह्या माणसांना नादाला लागायचं आमचं प्रभाकर धनावडे आहे आमचं वस्तात तर यांना मॅनेजर म्हणतात मला परवाशी कळलं मॅनेजर चल आजचा गण हो पवारांनो एवढा मी जरा मी यांना हसवतो जरा तर मला 5-10 मिनिटं वाढवून दे ना हो माझी 5 मिनिटं कमी करा ना जरा हा त्या गणा तुझी सारी की मया हे सतीश दादा घाणेकर बुवांसोबत आम्ही वाऱ्या कमी बघितल्या मी आणि संदेश आम्ही एकत्र जायचो बुवांच्या वारे बघायला घाणेकर बुवांच्या जेव्हा आम्ही हे सगळं शिकत होतो 2009 वगैरे तेव्हा आम्ही सतीश दादाला बघायचो या माणसाचं बारीक लक्ष द्यावं सगळं आणि तो माणूस आमच्यासारख्या आमची सुराबिरांचं म्हणतात ना आज तो माणूस आमच्यासोबत आहे सतीश दादा खरं सांगायचं पहिलंच स्तवन मी सुरात गायला स्केलला गायला आत्ता पण सुरात आहे यांना सांगा ना यार यांच्याकडे बोला दुसरं काय नाही नॉन सेन्स गाणा भाई हे संदीप बुवा हे मोठे गार केलं गमत होती खरोखर मोठे गार केले यार तुम्ही ऑलरेडी गार आहे गणा माझ्या गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती जो धडे बसलाय गांगेश्वर अरे गावाचा रखवाली आहे इकडचं तिकडं काय होईल आज दरडे गावकर आहेत तिकडचं आणि जसं आपला कौल लावला उजवा घेतला जाईल जा मुंबईला जा तुझी बरकत होईल गोरा ढोरात कोरा टोरात गोरा वासरात सगळी बरकत आणि तसा विश्वाचा मालक आमच्याकडं सायन्स आला आता म्हणतात बाबा पृथ्वी अशी फिरते स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात मग ती सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होतो आणि ती तशी सूर्याभोवती फिरते म्हणून हे ऋतू बदलतात हे सगळं सायन्स आहे अरे मान्य आहे पण ती पृथ्वी 23.5 अंशामध्ये फिरतेच कशी 23.5 का होत नाही म्हणजे मेजरमेंट लावली कोणी 23.5 एक जरी अंश इकडे फिरली तर सगळं गार होईल सगळा बर्फ या तुमच्या किडण्या बिडण्या सगळ्या भाग श्वास घेऊ नाही शकत आणि हिकडे कल्ली की सगळं जळून भस्मा 23.5 बरोबर तेवढ्याच वरती कोण म्हणजे कोणी लावलंय कोण इंजिनियर कोण आहे स्केल गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती गणा तुझी सारी की मया अंबरात मेघ चालती कुठून कसा येतो वारा
कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे डोलती अंबरात मेघ चालती तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती कुठून कसा येतो वारा कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे डुलती
प्रेमाची आहे. बुवा म्हणते लांबोरे बुवांना प्रेमाची गवळण आणि बुवा थोडे कळ काढतात. बरोबर आहे. राधेला प्रेम करायचं आणि कृष्णाला थोडी खोडी काढायची, हा शक्यतो आहे. त्या शक्यतोवर सगळ्यांनी प्रेमाच्या गवळणी बोलल्या पाहिजे. तुरेवालीने थोडीशी कळ, ती कळ काढताना त्या राधेकृष्णाच्या प्रेमाला, पावित्र्याला, आमचे 33 कोटी दैवत आहेत, त्यांना कुठेही बाधा आली नाही पाहिजे. फक्त गंमत असली पाहिजे. म्हणजे बुवांची कळ काढताना, बुवांना चिमटा काढताना बुवा पण हसली पाहिजे, गुदगुली करायची. बुवा आम्ही गुदगुल्या करतोय, याला काय जास्त त्रास करून घेऊ नका. त्याच्यामुळे बुवांची काय गवळण ती आहे ती ओके, त्यांना माझ्या बालपणी तीच चाल इथं ना माही चाहू तुम्ही, ती परत काय द्यायची. प्रेमाची गवळण आहे, वेळ कमी आहे. त्याच्यामुळे बुवा माझी गवळण एक मुकडा एक अंतरा. अग स्वयंपाक करतो डाळ भात, हजऱ्या मिऱ्याची चटणी वाढवण, जेवाला बघताना वाट यक्षा, अगं जेवाला बघताना वाट. सर काय म्हणतोय बघा, मी राधेला काय बोलणार ना, राधा माझी प्रेमाची आहे, पहिल्यांदा आईला मी बोलीला जाय आणि आज म्हणून कुशीत घेणार म्हणजे घेणार 100%. फक्त बघित राहायचं. उशीत काय कुशीत ना नाही बोल, उशीवर घेतो बोलले. तू म्हणतो घे कुशीत, नाही तर तुला घेतो उशीत. याला उशी घेण्याला मी एवढा लहान आहे. बुवा तुमची उशी केवढी मोठी आहे, उशी एवढी मोठी आहे, सगळ्या गोष्टी शिवल्या उशीच्या म्हणून. बुवा इकडं बघा. तर ही मावशी काय नाही खातो, ही माझी राधा आहे, एक मावशी आहे. ही मावशी काय नाही खातो, फक्त मागते मऊ मऊ भातो. का का कारण कारण कारण. ही मावशी काही नाही खातो, फक्त मागते मऊ मऊ भातो. हिच कशानं पडलं दात हो, हिच कशानं पडलं दात घात हो, झाला कशानं झाला घात हो, घात हो झाला कशानं झाला घात हो, घात हो झाला कशानं झाला घात हो, घात हो झाला कशानं झाला घात हो. ही मावशी काय नाही खातो, मागते मऊ भात हो, ही मावशी काय नाही खातो, मागते मऊ भात हो. हिच कशानं पडलं दात हो, हिच कशानं पडलं दात हो. चंदन दर्डे सीडी पहिल्यांदा दिलेला बाबा 301 रुपये. तुला बरकत येऊन दे. हे कुठलंच तो रे ते दुसऱ्यावर घेतो आठवून. तर या ठिकाणी योगेश अशोक दर्डे चौकवाडी, योगेश अशोक दर्डे चौकवाडी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हे IBN लोकमतचे एडिटर आहेत. मानाचा मुजरा एवढ्या पदावर आमची माणसं आहेत. संतोष दर्डे, अरुण घाग, मानकरी
आणि प्रतीक पवार माऊली या ठिकाणी स्तवन झालेलं आहे, गण आणि गवळण झालेलं आहे. मला 5 मिनिटं दिलेली अजून आहेत, पण मला अजून फक्त 5 मिनिटं वाढून द्या. त्याची कारण आहे, गेल्या वर्षी बुवांचा नवरात्रीत आमच्या पुनस गावी लांजा तालुक्यात बारी झाली आणि त्यावेळेला बुवांचा अनेक वर्ष जो प्रसिद्ध गाजलेला प्रश्न होता तो आमचे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून तो फुटला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुवाने तो मान्य केला. आता महत्त्वाची गोष्ट नंतर मला कळलं की संदीप बुवांचा प्रश्न फुटल्यानंतर म्हटलं आता काय भारीच था, पण नंतर कळलं की बुवानी प्रश्न मान्य केल्यामुळे आमच्यापेक्षा बुवांचं नाव जास्त झालं आणि आमच्या लांजाने त्याचा जास्त सन्मान केला, लांजा राजापूर. आणि त्याच्यानंतर आज बुवा आमच्या तावडीला भेटलेला आहे किंवा आमच्या भेटीला आहे. बुवाने सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मी त्यांना आयले मी म्हणतो त्याप्रमाणे ते कधी खोटं बोलत नाही आणि खरं आहे, तो माणूस कधी खोटं बोलत नाही. आज बापाच्या मागे आज जे उभं केलं त्या माणसाने 10वी शिकलेला माणूस आहे, स्वतःचा स्टुडिओ आहे. आता सध्या जरा काहीतरी घरच्या देवात नड आहे म्हणून गाणी फेमस होत नाहीत, पण एक काळ होता बुवांची गाणी प्रचंड फेमस आहे. तर असे शाहीर ग्रंथवाचक आहेत, स्वतः गाणी लिहितात, सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. मी या ठिकाणी आता नाव दिले ते लक्ष पुढे रे संतोष दर्डे, अरुण घाग या गावाचे मानकरी आणि प्रतीक पवार यांना मी स्टेजवर बोलवतोय आणि चंद्रकांत जड्यार माऊली इथं असतील जवळ तर कृपया यायचं आहे. बुवांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला आज मी हात घालत आहे. पहिला प्रश्न पोहोच द्या. अरे बिंबिन पाणी सोडा पाहिजे, पद्धत माहिती पहिला नारळ ठेवायचा. बुवांचा प्रश्न आहे, त्रिकाल त्याने श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. पहिला पुरुष दिसला, त्या पुरुषाच्या हृदयात अजून दुसरा एक पुरुष दिसला, एकावर एक प्रिय. त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसला, 3 in 1. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्यांना दिसले. गावकरूंकडे मानकरांकडे बुवांचा प्रश्न वाचला. हे चुपडी चुपा हाताची गडी तोंडावर बोल. बुवाने सांगितलं त्याचा प्रश्न, त्या 3 पुरुषांची नावं काय व तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय. बरोबर, 3 पुरुष आहेत, एकात एक तपेलात बघा अजून टोबा टाकतो, टोपात तांब्या टाकतो, तसा विषय आहे. पण ग्रंथाचा आहे, ग्रंथाला काय बोलायचं. बुवाने सांगितलं विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्यासीत असावे. 1 पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे. 2 ह्या जरा तुम्ही सांगा, खोटं बोलू नये. पुढचं वाक्य जरा वाचा तुम्ही. अचूक उत्तर देऊ नये सांगितलं नाही, मग द्यायचं की नाही. पण समजू शकतो स्पेलिंग मिस्टेक आहे. बुवांना मी हसत नाही. बुवा म्हणून सांगतो, राजू आता लाईटी वाढव, डोळे उघडू देत बुवांचे. तर प्रश्नाचं उत्तर पहिलं काय सांगितलंय, विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्यात असावे. आण पुरावा आणला. दुसरं काय, पुरावा असेल तर विषयाला हात घालावे. पुरावा आहे, मग आता विषयाला हात घालतो, बघित राहा. आता महाराज कथा उपकथा 2 मिनिटं थांबा पोरांनो. अरे मग लोकांनी कशाला पैसे दिले. महाराज, मी एक आश्चर्यजनक घटना पाहिली आहे, ऐकावी. काल मी श्वेतद्वीपास गेला होता. तिथे मला एक सरोवर दृश्यस पडले. त्या सरोवरात अनेक कमळ फुलली होती. त्याच्या तटावर एक विशाल नेत्राची कन्या उभी होती, म्हणजे मोठ्या डोळ्यांची. त्या कन्येस पाहून मी मोठ्या आश्चर्यात पडलो. तिची वाणी ही मधुर होती. मी तिला विचारले, भद्रे तू कोण आहेस, या स्थानी तू निवास कसा करतेस, इथं तुझं काय काम आहे. मी इतकं म्हणत होतो, त्याच कन्येनं माझ्याकडे एकटक नेत्राने पाहिलं, पण ती गप्प राहिली. हे मला समजले नाही. तिला पाहताच माझं सारं ज्ञान कुठं गेलं याचंही ज्ञान मला राहिलं नाही. असं करून सगळ्यात इतक्यात मला कुमारीच्या शरीरात एक दिव्य पुरुष दृष्टीस पडला. पहिला पुरुष भेटला, त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसला. भेटला दुसरा, त्या दुसऱ्याच्या हृदयात तिसरा पुरुष मला दिसला. याचे नेत्र लाल असून, म्हणजे हे इथं पुरुष भेटला. आता उत्तर. अहो मी यांना काय असंच नाही सोडलं. थांबा 2 मिनिटं हो. आता माझ्या तरी जे आलेले नाहीत ना आढवली करा आज तर म्हणतील का मी बारीच गेलेलो नाही. अरे सोन्यासारखा दिवस माझा गांगोबा पावला मला. ह्यांनी जर नाही म्हणलं ना तर मी आहेच दाखवतो, गोदडीत पण घेतो आणि तर तो त्रिकाल त्याने कोण होता ते सांगतो. तर बुवा, तो त्रिकाल त्याने म्हणजे नारद मुनी होता. त्यानंतर तुम्ही विचारताय की त्या 3 पुरुषांची नावे काय, तर त्यांची नावे ऐका. पहिल्या पुरुषाचे नाव होतं ऋग्वेद.
ऋग्वेद ऋषीमधला ऋ अर्धा ग नंतर वेद ऋग्वेद त्याचं स्वरूप कोणतं तर भगवान नारायणाचं ते स्वरूप होतं. तसेच तो अग्निमयी होता. त्यानंतर दुसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय तर दुसऱ्या पुरुषाचं नाव यजुर्वेद. हा आणि मग त्या यजुर्वेदाचे स्वरूप काय होतं तर यजुर्वेदाचे स्वरूप होते महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात जो तिसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय होतं तर तिसरा होता सामवेद. मग त्या सामदेवाचं स्वरूप कोणाचं होतं तर बुवा त्या सामदेवाचं नाव शंकराचं होतं. माझ्या बापाचं होतं माझ्या मालकाचं होतं. आणि त्या सुंदर कन्येचं नाव काय होतं तर मोरे बुवा. त्या सुंदर कन्येचं नाव होतं वेदांची माता म्हणजे सावित्री होय. म्हणून बुवा पहिला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि त्यांचे स्वरूप काय होतं ऋग्वेदाचं स्वरूप भगवान नारायण यजुर्वेदाचं महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं आणि सामवेदाचं स्वरूप म्हणजे भगवान शंकराचं. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आलात. धन्यवाद. यांना गांगेश्वराची शपथ आहे. यांनी जर खोटं बोलत तर गांगेश्वराची शपथ आहे. तुम्ही फक्त उत्तर तुमच्या ग्रंथानुसार असेल तरच सांगायचं. या पवित्र सातामध्ये तुम्ही साधारण घराचे शाहिरात कैलासवासी सौ सुरेता शामू बावधने यांच्या स्मरणार्थ सुरेश शामू बावधने यांच्याकडून या आमच्या प्रश्नाच्या विवरणासाठी 200 रुपये आले आहेत. तर शाहीर तुम्हाला प्रश्न आमचा माहिती आहे. तर नांगरी बळीराजाला शेतात जाताना तू कमरेला आखणी कोयती बांध म्हणजे तुझ्या कुठल्याच गोष्टीवर अरिष्ट येणार नाही. तुझ्या संपत्तीवर संकट येणार नाही. तुझ्या बैलांवर गुराढोरांवर कुठलं संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. आमच्या प्रश्नानुसार आमच्या ग्रंथानुसार उत्तर असेल तर आम्ही मान्य करू. आणि आता काहीच बोलत नाही बारी संपवतोय तत्पूर्वी नमान ऐका. नमान आता नको नाही आता वेळ झाली 5 मिनिट जास्त घेतले. नमान करणार आपण. मी यांना विचारून नमान नाही करत. नमान तुम्हाला विचारून करतो. नमान करणार दुसऱ्या बारीत फक्त ऐका 2 मिनिटं बरोबर. माझा सोबती अनेक वर्ष माझ्यासोबत या कलगीतुरात आहे आणि गेल्या वर्षी साधात त्याचा सत्कार केला होता. त्याचं MIDC मध्ये सिलेक्शन झालंय आणि आता तो आजच्या वारीसाठी थांबलाय. तो नंतर आता उद्यापासून आणि त्याचं सिलेक्शन झालं रत्नागिरी MIDC. कुणाचं काय MIDC काम असेल रत्नागिरीत तुम्ही बिंदास सांगायचा आपला भावच आहे. तर तो उद्यापासून तिकडे रुजू होतोय. ही शेवटची वारी तो बघतोय. माझी इच्छा आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की योगेश लांबोरे ये तुझा सत्कार साधातून करायचा आहे पुन्हा एकदा. योगेश लांबोरे अरे होय होय गवळणीला बघतो आधी कर करा करा ए उभे राहा सगळे. आम्हाला योगेश लांबोरे प्रचंड खस्ता संघर्ष करून MPSC पण तयारी केली आणि आता आमच्या MIDC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. रत्नागिरीत मिळालेलं आहे. आता गुरुडोरा सांभाळायची बापसा आई वडिलांना सांभाळायचं. गाव पण भेटलाय. गोवा बोललं ना गावाला माणसं नाहीत चाकरमणी आहेत. आम्ही चाकरमणी एक पाठवला गावाला जा चल माझ्याकडे असं करून बारी संपवतोय. फक्त बुवा ऐकत सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. सदालाल घराण्याची शपथ घेऊन सांगायचं आणि आडवलीचा धनी गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर तुमच्या ग्रंथानुसार नसेल मान्य करा मात्र तसंच सांगायची शपथ घेऊन सांगायची. सदालाल घराण्याची शपथ आणि माझ्या गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर बरोबर की खोटं आणि आले सांगायचं. नुसतं त्यांनी काय केलं पहिली बारी माझी साल काढलं आणि न सांगितलं उत्तर बरोबर आहे. आम्ही सांगते धन्यवाद येतोच.